आणि कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह तुम्हाला कसं जल्लोष वाटतंय की नाही? कार्यकर्त्यांमध्ये किती ऊर्जा आहे ते बघा. मला वाटत आहे की हा रस्ता पण फुल होऊन जाणार आहे. हा हॉल फार छोटा पडणार आहे. खरं म्हणजे आधीच कुठला तरी एक मोठा हॉल घ्यायला पाहिजे होता. आम्ही प्रयत्नही करत होतो, पण मला असं वाटतंय की सरकार आता कोणी थांबू शकत नाही. मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल? अजिबात तुम्हाला काय वाटतं? सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री भेटणार नाही किंवा असणार नाही का? 100% चांगलं आहे. कोणाच्या चेहऱ्यावर तुम्ही लढणार? सगळे एकत्र बसूनच निर्णय घेऊया कोण मुख्यमंत्री होतोय. महायुती असं म्हणते की त्यांचा नेतृत्वच ठरत नाहीये, तर ते काय पुढे जाणार? तुम्हाला त्यांच्याकडे ठरतं का? सीट ठरतं का? त्यांच्याकडे कोण होणार ते ठरतं का? 288 सीटांमध्ये 488 मागणी झालेली आहे. तिकडे प्रत्येकानं 100-150 सीटं पाहिजे. त्याने स्वतःचं घर बघा. इथे आमचा होऊन जाणार, सरकार येणार, मुख्यमंत्री पण होणार. आज प्रचाराचा नारळ फुटतोय, मात्र जागा वाटपाची चर्चा आता सुरू होईल. आजच निवडणूक आयोगाची एक पत्रकार परिषद सुद्धा होते. त्याच्यामध्ये शक्यता वर्तवण्यात आली की महाराष्ट्राची निवडणूक कदाचित लांबणीवरती पडू शकते. महाविकास आघाडी म्हणून काय मत व्यक्त करताय? आता तुम्ही बघा, नगरसेवकाची निवड का झाली नाही? का नाही झाली? कारण त्यांना माहीत आहे की ते पडतील. आणि इथे पण त्यांना माहीत आहे की सरकार येत नाही, तर त्यांचा प्रयत्नच असणार की कसे आपल्याला आणखीन काही दिवस एक्स्ट्रा भेटतील. काय शेवटची सह्या करायची बाकी असणार ना, काय फाईल वगैरे, निवडणुका यायची, लढायचं आहे. तुम्हाला एवढंच सांगतोय की कितीही त्यांनी दिवस पुढे सरकायचा प्रयत्न केला, कितीही त्यांनी लोकांना असा शेवटच्या क्षणी साखर वाटायचं कामं केलं, काहीच कामाला येणार नाही. आणि तुम्ही बघा, इथे सरकार येणारच. आणि हे जे आज त्यांचा बोगसगिरी जे चालू आहे, आणि तुम्ही बघा 100% जेवढे बंड त्यांच्यामध्ये होणार आहे येत्या काळामध्ये, तुम्ही बघा ते. निर्धार मेळावा होतोय, कुठला निर्धार तुम्ही आजच्या मेळाव्यातून करताय? थोड्या टायमावरती बघा ना, स्टेजवरती तुमचे सगळे चॅनल, सगळ्यांना कळेल काय चालणार, काय रणनीती असणार, काय आमचे पुढे वाटचाल असणार, सगळं माहीत पडेल. लाडकी बहीण योजनेसाठी 200 कोटी रुपये खर्च करणार आहेत प्रसिद्धीसाठी. कसं पाहताय? 200 पेक्षा जास्त आहेत. तुमच्याकडे जे माहिती आहे ते चुकीची आहे. हा टॅक्सपेअरचे पैसे स्वतःची पब्लिकसाठी हे सगळे कसे यूज करणार आहेत? आणि हे योजनासाठी बाकीचे किती योजना बंद पडतील त्या संदर्भात त्यांना जरा विचारा, तर तुम्हाला कळेल की या राज्यामध्ये डेव्हलपमेंट कसा होणार आहे. आणि ही जी योजना चालू केली ती चांगली योजना आहे. याच्यात आणखीन आम्ही भर टाकूया. आणि जे बहीण आहेत त्यांच्यावरती अन्याय कधीही ही सरकार करणार नाही. कारण हे जे सरकारने केलं आहे हे फक्त निवडणुकासाठी केलं आहे. आणि आम्ही जे करणार ते त्यांना लॉंग लास्टिंगसाठी करणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.